पद्धतीने तुम्हाला सांगायला आलेलो आहे। माग आम्ही आघाडी करायचो, मी प्रकाश शेठ दाढीवालची बोलायचो की प्रकाश शेठ कसं करायचं, मी कधी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही। आता काही बगल बच्चे सांगतात प्रकाश शेठ दाढीवाल आघाडी करणार होते, पण अजित पवारांनी जास्त जागा मागितल्या। अरे काय अजित पवारच्या घरच्या जागा आहे, हे काहीतरी थापा कशाला मारता। मला प्रकाश शेठ दाढीवालांनी सांगितलं की दादा आता माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे, माझ्या सगळ्या व्यवसायाचा भार माझ्यावर आलेला आहे, मी आता पुण्यात शिफ्ट झालेलो आहे। मी यावेळेस ह्यामध्ये माझ्या धंद्याच्यामुळं माझ्या व्यवसायाच्यामुळं मी त्याच्यामध्ये आघाडी करणार नाही, पॅनल करणार नाही। मी त्यांना दोनदा तीनदा विचारलं, ते म्हणले दादा खरंच करणार नाही। म्हणलं दुसऱ्यांनी काही प्रेशर आणलं तर प्रेशर आणा, नाहीतर आणखीन काही करा, मी करणार नाही। ते झाल्यावर मी त्याच्यामध्ये माऊलीला सांगितलं कट केला, बाकीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की बाबा प्रकाश शेठ दाढीवाल नाही आघाडी करत, तर त्याच्यामुळे आपल्याला तर लोकांचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे। लोकांनी मला तर इथे 91 सालापासून निवडून दिलेलं आहे, ढिगाणी मताने निवडून दिलेलं आहे। तेव्हा तर माझा शिरूर आणि घोड नदीचा काहीच संबंध नव्हता, परंतु काँग्रेसचा उमेदवार, पवार साहेबांनी दिलेला उमेदवार, राजीव गांधींनी दिलेला उमेदवार, प्रचंड लीड मला ह्या शहरांनी दिलं आणि तेव्हापासून मी ह्या राज्यामध्ये काम करायला लागलो। त्याच्यामुळे कधी कुठलेही प्रसंग असतील, आज इथं पोपटराव गावडे बसलेले त्यांना विचारा, किंवा आता दिलीपराव इथल्या काही भागाचं प्रतिनिधित्व करतात त्याला विचारा, माझ्या माऊलीला विचारा, ह्या सगळ्यांनी ज्या वेळेस सांगितलं त्या वेळेस मग कॅनॉलचं लाईनिंग असेल, कॅनॉलचं क्रॉसिंग असेल, टेलपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम असेल, वेगवेगळ्या पद्धतीने आरक्षण देण्याचं काम पाण्याच्या बद्दलचं असेल, ह्या शहरामध्ये इतर सुविधा देण्याच्या बद्दलचं काही काम असेल, त्या सगळ्या कामामध्ये माझ्यापर्यंत आम्ही प्रयत्न केला। तुम्हाला आठवतंय, तुम्हाला कदाचित काहींना माहिती